शोभा त्या तो काय गुजरातचं काय मा गुजरातचं काय चाल तुला गुजरातचा गाळा गुजरातच्या सर्व पाच दाखवतो चल क्या बोलती पब्लिक। नमस्कार मित्रांनो, आज 30 ऑगस्ट 2025 सायंकाळचे 5 वाजून गेलेले आहेत. आपण बघू शकता आता आवक आहे ती थोड्या प्रमाणात अशी झालेली. सकाळची आवक होती साधारणतः असं समजा की 1200 ते 1300 नग हे पिकअपचे आलेले होते. सगळ्याच्या सगळा माल गेलेला होता आपला. आता तुम्ही समजू बघू शकता फक्त 2च लाईनी उभ्या आहे. आता आपण बघूया जास्त वेळ न घेता काय बाजार भाव येते. आणि हो मंडळी, आमचा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवट पर्यंत बघा. आणि जो भी हमारे हिंदी बांधव है उनके लिए हम ये वीडियो के लास्ट में आपको बताएंगे क्या बाजार भाव क्या नहीं. आणि हा आपला व्हिडिओ आहे हा पूर्णतः मराठीमध्येच असणार. धन्यवाद. हा माल आहे ना मीडियम माल आहे. हा मीडियम माल आहे पण काय मागितलं? 400 रुपये. 400 रुपये. धन्यवाद दादा. नाव काय तुमचं? विजय जाधव. कुठला माल? पिंपळा जाधव. पिंपळगावचा आहे. म्हणजे इथलाच माल आहे. पिंपळगाव डाबे राय चांदोड तालुक्यातला माल आहे. हे बघू शकता मित्रांनो, मीडियम ऍव्हरेज माल आहे. किती तोडा दादा? 8 दादांनी मागितलं 400 रुपये. दादांनी तुमची अपेक्षा काय? 450. आपला काळ्याचा माल झालेला आहे. ऐका 450 माल झालेला आहे माझा काळ्याचा. मी 400 450 ने माल गाळ्याचा माल घेतलेला आहे. पण हे काय आहे, गुजरातला आयसरला आपल्याला 150 कॅरेट घेतलेले मी 50-60 कॅरेट कमी आहे. फक्त ती आता काही जवळची म्हणून खाली करायची. फक्त ती कायम खाली करते आपल्याला. नाही आता तुम्ही माल पण त्याच्यासाठी बघता ना. माझे डायलॉग मला शोभा त्या तो काय गुजरातचं काय मा गुजरातचं काय चाल तुला गुजरातचा गाळा गुजरातच्या सर्व पाच दाखवतो चल मित्रांनो, हे बघा हे खरेदीदार आपल्या भाऊचे त्यांची हसी मजा ही चालूच राहते. हे काय सिरियसली घेऊ नका तुम्ही. हे बघा हसी मजा कशी, बाकी काही नाही बरं, काय वादविद नाही. हा चालेल, धन्यवाद. हिंदी से चाचा क्या मांगा? 400 रुपये. लोकल के लिए ले रहे हो? आपका माल कहाँ जाता है? हरियाणा के लिए ले. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आला दादा? शिरसानी चांदोड. चांदोड शिरसानी. काय मागता? 411. 400. तुझी अपेक्षा काय? 51. 400 अपेक्षा. धन्यवाद. नमस्कार. आज किती कॅरेट आहे? आज 135. 135. कुठला माल? खडकसुकीचा माल. माल ऍव्हरेज मिडियम बघू शकता. एक सारखा माल आहे, एकदम साफ सुथरा माल आहे. काय मागितलं? 400 450 रुपये. 400 450 माल. तुमची अपेक्षा काय? 500 रुपयाची अपेक्षा. मागितलं काही थोडं आसपास 500च्या आसपास. आता जे मार्केट आहे आपलं स्थिर होतं एकदम. हो वाटतं तुम्हाला आनंद वाटतो? एवढंच मार्केट पाहिजे. एवढं जास्त कमी पण एवढंच मार्केट पाहिजे. समाधानी समाधानी. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. नमस्कार काका. कुठून आलात? नांदगाववरून आलात. मोठं नांदगाव. काय मागताय? 450 रुपये. आपने मांगा काका माल अपने फोन का नंबर आहे? AKB लोकल के लिए मांगा. जी मीडियम माल. हे बघा माल बघू शकता तुम्ही. मीडियम माल आहे, मीडियम ऍव्हरेज आहे. चालेल चालेल, धन्यवाद. औंधावरून आले. काय मागितलं आज 441 मागितलं. 31 माल बघू शकता मंडळी. कोणती व्हरायटी दादा? 108. माल बघू शकता तुम्ही, मीडियम ऍव्हरेज मध्ये एकदम कलर मध्ये माल आहे. काय मागतात? 431 41 मागितलं. अपेक्षा काय तुझ्या? 51 पर्यंत गेले पाहिजे. काय नाही, जवळच आहे थोडं आसपास जाईल. काय वाटतं आता मागच्या आत्ताच्या तुलनेत आता चांगला भाव आहे का नाही? हो ना, ठीक आहे. समाधानी थोडस. हो बरोबर. म्हणजे थोड्याशा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं. हा भाव तरी पाहिजे असेल. काय वाटतं तुला याबद्दल? काय बाजार थोडे वाटोळ सुरू राहिले. मग मार्केट मध्ये माल कमी पडतात. हा तेव्हा ती पण एक परिस्थिती ती सांगितली. बरोबर, नक्कीच. धन्यवाद दादा. काय तुमच्या फर्मचं नाव काय? फर्मचं नाव काय? SKB. काय मागितलंय? 421 रुपये खाली व्हायचं. 421 खाली व्हायचं. पक्का भाव एवढी भाव. हे बघा मंडळी, माल बघू शकता तुम्ही. साईज मध्ये माल आहे एकदम. बघू शकता माल एकदम साफ सुथरा माल आहे. नमस्कार दादा. नाव काय तुझं? ओमकार चव्हाण. गाव कोणतं दादा? रेडगाव.
रेड कलर किती तोडा आहे दादा? तिसरा आहे. तिसरं आहे. दुसरं तोडा काय भाव दिला? दुसरा थोडा 351. 351. आज काय मागताय? आज ते 421. जवळजवळ तुम्ही 60 ते 70 रुपये वाढून गेले. समाधानी आहे? नाही पण शेतकरी हो बरोबर, शेतकरी समाधानी. काय आजची अपेक्षा काय? आजच्या काहीतरी नाही काही 450 वर तर इकलं हा, आणि बा दादाला बघू काय तुम्ही याच्यावर रोजच्या गाड्या चालू राहतात आणि आपल्या मार्केटला राहतो दादा तुला काय वाटतं आता मागच्या वर्षीचं तुला त्या वर्षीचं कसं वाटतं तुला? तुलनेत भरपूर फरक आहे ना? आणि मागच्या आठवड्यात बघ जे पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळे माल थोडे स्क्रॅचेस वगैरे असं वाटत. 100% आता कसं थोडं माल चांगला माल फ्रेश आले. फ्रेश आलेलं फरक वाटतं तुला? चल धन्यवाद दादा. अच्छा निघाल ना मग. एकही रुपये नाही. आता इकडून जो बोर्ड 400 रुपये तुला खाली करायचा भाव जोर 400 खाली करायचं खाली करायचं खाली करायचं 1 रुपया कमी नाही होणार. बोल काय लाव इकडे जाऊन कमी करायचं 500 रुपये. आता इकडून 40 रुपये पाय खाली करायचे. तुम्ही म्हणले खाली करायचे. मग तू- मी तेच तुला सांगू सांगतो, खाली करायचे. खाली करायचं बोल काय लाव? 411 रुपये पलटी मारून देतो. लोकलला मागितलं कसे? लोकल काय हरियाणा हरियाणाचं आहे का? नमस्कार शेठ. नमस्कार. नाव काय तुमचं? सोमनाथ भोकनाथ, कुठून आले? कळेगाव. शेठने काय मागितलं? शेट 411 मागायचे. तुमची अपेक्षा काय? आमची 450 खाली व्हायची. बरं जाळा किती तुमच्या? 70. बरं ठीक. माल मिळेल ना? माल मिडियम आहे. खाली वेळेचा भाव लावले तू. खाली वेळा मंडळी माल मिडियम आहे, बघू शकता. मालावर माल परत पाठवायचं नाही. खाली करायचं बा. खाली करायचा भाव दिलाय तुला आज ते परत पाठवायचं नाही. खाली फक्त मी येतो तुला माल खाली करा. ठीक आहे दादा काय म्हणतो? आणि एकदम व्यवस्थित तुमच्या हा? एकदम व्यवस्थित. धन्यवाद. चला मला काय भाव मागतं बघूया आपण. मी 300-300 रुपये लावलं बघ गुजरातला. 9 वांदा डायरेक्ट पलटी विकी भाऊ. काय गुजरातला 9 वांदा डायरेक्ट. हा आयसरला तेवढीच कमी होते. मीडियम आले आपल्याकडे खाली होऊन जाईल त्याच भाव. आपण गुजरातची पण घेतली गुजरातचं पण घेतो आपण. आणि लोकल पण चालू लोकल पण चालू राहतं. दोन्ही लोकलची पण. खरेदी झाली का? लोकलची झाली आहे. गुजरातला टाकतो बघ. लोकलचे घेतले मग 450 रुपयापर्यंत माल घेतले सगळे. 411 21 मालाचा दर्जा सुधारतो काय वाटतं? सुधारतोय ना? माल व्यवस्थित येतो ना? हो. आता पावसाचा काय प्रॉब्लेम वगैरे नाही. ओके, पण आमची पण एक माफक अपेक्षा आहे शेतकरी बांधवाकडून की तुम्ही पण थोडं बाजार भाव वाढवा. काय वाटतं तुम्हाला? बरोबर ना? विकी दादा आता माल आहे. मालाचं मोल तर झालं पाहिजे आणि मालाचंच मोल केलेलं आहे आपण विकी दादा. धन्यवाद दादा. धन्यवाद विकी नमस्कार रामशेठ. हो नमस्कार रामशेठ. इकडे बोला आपण. शाहू घेतलाय तुम्ही? शाहू घेतला नाही शाहू इकडे पावती पाहती. अच्छा 600. आजची काही हे पहा ना तारीख पहा ना 3/8. 30 तारीख आहे. हो 30/8 बरोबर बघू शकता. हा शाहूच घातला ना? हा मग शाहू पावती हिरवी हो माहिती ना शाहूची. पावती ती हो हिरवी पावती बघा. अशी पावती हिरवी कोणी दाखवत नाही पण रामशेठ दाखवली आज. हा मागितलं का तुम्ही रामशेठ? हा मागितला. काय झालं काय काय झालं काय काय सांगितलं शेठने? 500 500 रुपये 500 रुपये सांगितलं. तुमची अपेक्षा काय? 600 रुपये 600 म्हणजे त्यांनी पावती पाहून दिली तुमची अपेक्षा वाटली नाही तुम्ही यायच्या आधी मी 600 रुपये आले 600 कुठून आले दादा? कडक मालेगाव कडक माळेगाव. असं नाव काय तुमचं? ज्ञानेश्वर राहते हा म्हणजे तुम्ही शाहू लावले ते किती एकरमध्ये लावले? 5 एकर आहे. किती गाड्या? हा किती गाड्या लावल्या? गाड्या लावल्या ना दे ना करून तुम्हाला 20 एक हजार. 20 गाड्या लावल्या. म्हणजे भरपूर लावलेले आहेत. माल पण एकदम चांगला दर्जाचा आहे. बघू शकता. शाहू आहे. काहीच अडचण नाही मला. आणि शाहू टमाट्याची एक खासियत आहे जे काय बाजारभाव असणार आहे त्याच्यापेक्षा 100 ते 150 रुपये भाव जास्त विक्री जाणार. आणि मुख्यतः शाहू घेणारे असे काही मोजकेच व्यापारी आहे आपल्या पिंपळा बसवून त्यामध्येच आपले एक रामशेठ आहे. त्यांनाच विचारू की काय शाहूची मागणी किती? मागणी चांगली ना शाहू पण शाहू इथं मार्केटमध्ये कमी आहे. अच्छा मार्केटमध्ये कमी असल्यामुळे घेणाऱ्यांचा माल पूर्ण होत नाही. अच्छा. आणि तुम्ही मला एक सांगा आता जे काही मंडीत असणार आहे जे एक्सपोर्टच्या बरोबर किंवा त्याच्यापेक्षा 5-50 रुपये तुम्ही वाढवून घ्या शाहू? हो 100% शाहूची बाजार टाईटच आहे ना. शाहूचा आजही जर 450 चालू असेल तर शाहू आज आपण 600 पर्यंत घ्यायचे. तुम्ही काय शेतकऱ्याला काय सांगू शकता? सांगू इच्छिता की शाहू लावायला पाहिजे? हो लावायला पाहिजे. म्हणजे असं नको तुम्ही मोजके 4-5 नाही, नाही, तसं नाही ना, तसं नाही ना. शाहूची- तू कुठे विकायचा तसं असं नाही नको व्हायला. बँगलोर इकडे तिकडे येत माल राहते शाहू तिकडे तिकडे कसे काय पूर्ण मंडी याची वाली मग हे माल तिथं पडून राहिले का नाही राहिले चालतात ना. मला एक सांगा आता रोजचे तरी 2-1 हजार तरी शाहू आले तर तुम्ही घेऊ शकता? हो मग 100%. हा
इथं लई शाहूचे एवढे ग्राहक आहे का आता शाहू जेवढा असेल तेवढं बरं अशा पुढच्या ऑर्डर आहे. शाहू इथं नाही ना. मग तुम्ही आता कसं पाठवताय शाहू? आता हे मग आता येत नाही म्हणजे तरी किती 200 300 400 का 500? नाही ना, मी 700 800 पाठवतो रोज. म्हणजे आपल्या आयसाचं हा, हजारची हे कोणत्या मंडळीला पाठवतो? हरियाणा. हरियाणा. चला धन्यवाद.